इतक्या महागा मोलाचा मसाला बनवायचा, एवढी मेहनत घ्यायची आणि तो जर व्यवस्थित वर्षभर फ्रेश नाही राहिला, तर मग सगळ्याच मेहनतीवर पाणी. तर मंडळी, वर्षभरासाठी लागणारा माझा मसाला तयार करून झालेला आहे. तर आज तो मला पॅकिंग करून ठेवायचा आहे. तर पॅकिंग करताना असं ठेवायचं आहे ना, की तो 3 वर्षापर्यंतसुद्धा फ्रेशच वाटायला हवा. एवढं 3 वर्ष पुरत नाही मसाला, दरवर्षी नवीन करावा लागतो. पण हा मसाला तुम्ही कितीही वर्ष जरी ठेवला ना, तरी त्याचा कलर असाच राहणार आहे. त्यासाठी हा मसाला आमच्याकडे कसा पॅक करून ठेवतात ना, ते आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. अजिबात जाळी लागणार नाही किंवा कुठल्याच कलरमध्ये फरक पडणार नाही. इतकुसासुद्धा किंचितसुद्धा फरक पडणार नाही. इतकी छान अशी याची पॅकिंग करावी लागते. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा मसाला पॅक करून ठेवावा लागतो. तर चला तर मग सुरुवात करूया. तर मी इथे घेतलेल्या पॅकिंगच्या पिशव्या, खडा हिंग घेतलेला आहे आणि स्ट्रेटनर घेतलेला आहे. तर स्ट्रेटनरचा उपयोग काय होणार आहे ते पुढे तुम्हाला शेवटी कळेल. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हा मसाल्याची पूर्ण डिटेल रेसिपी, संपूर्ण योग्य प्रमाणातलं माप वगैरे सगळं काही मी माझ्या या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक देते आणि तो तुम्ही जाऊन नक्की पहा. खूप साध्या सोप्या पद्धतीने आगरी पद्धतीचा मसाला सांगितलेला आहे, पारंपरिक पद्धतीचा. तो नक्की पहा. तर इथे मी घेतलेलं आहे हे वजन मापन करण्यासाठी वजन काटा. तसं गरजेचं तर नाही आहे, पण माझ्याकडे आहे म्हणून मी घेतलं आहे. तर मंडळी, सकाळची वेळ आहे आणि माझा जो मसाला आहे ना, तो काल सकाळीच दळून आणलेला होता. पूर्णपणे मी गार होऊ दिला. गिरणीतून जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा गरम असतो, तर गरमागरम तो पॅक करायचा नसतो, नाही तर मग त्याला घाम फुटतो. तो पूर्णपणे गार होऊ द्यायचा, अगदी रूम टेम्परेचरला येऊ द्यायचा. त्यानंतर डब्यामध्ये छान असा व्यवस्थित मिक्स करायचा. आणि आता मला तो पॅक करायचा आहे, त्यामुळे मी साईडला एका छोट्याशा टोपामध्ये काढून घेतलेला आहे. तर तुम्ही मसाला बघू शकतात किती लाल भडक झालेला आहे. खूपच टेस्टी लागतो हा मसाला आणि बनवायला खूप सोपा. आता हा जो मसाला आहे ना, तो असाच जर मी डब्यात ठेवला असता ना, तर त्याच्या रंगावर 100% फरक पडला असता. त्याचा रंग फिका झाला असता. तर याचा रंग फिका होऊ नये म्हणून काय करायचं, मार्केटमध्ये अशा पॅकिंगच्या पिशव्या मिळतात ना, त्यामध्ये भरून ठेवायचा. तर वर्षानुवर्ष तुमचा मसाला अगदी व्यवस्थित टिकतो. आणि बघा, पाण्याचा हात लागत नाही किंवा कुठला हात लागत नाही. फक्त आपल्याला गरज असेल ना, त्याच वेळी एक एक पिशवी घ्यायची आणि ती वापरून घ्यायची. म्हणजे दुसऱ्या पिशवीला हात लावायला नको किंवा दुसरा मसाल्याला काही धोका नको. तर डब्यामध्ये जर ठेवला ना, तर तो सतत उघडा करा, बंद करा, यामुळे ना त्याच्या कलरवर खूप इफेक्ट होतो. त्यामुळे ना अशा पॅकिंगच्या पिशवींमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा मसाला बनवा, हाच नाही कुठल्याही प्रकारचा बनवा, तो असाच पॅकिंग करून ठेवायचा. दिसायलासुद्धा छान वाटतं आणि वर्षभर खूप फ्रेश राहतो. तर आता मी ना, माझ्याकडे वजन काटा आहे म्हणून मी 500-500 ग्रॅमच्या पिशव्या बनवून घेते. तर मंडळी, मी मिरच्या घेतलेल्या होत्या 4 किलो. जेव्हा दुकानातनं घेतल्या होत्या तेव्हा त्या ओलसर होत्या, त्यामुळे अर्थातच त्याचं वजन वाढलेलं होतं. आणि जे काही माझा कच्चा मसाला होता ना, तो साधारण अर्धा-पाऊण किलो असेल. आणि जेव्हा गिरणीतून दळून आणला ना, तर टोटल मसाला हा 4.5 किलोचा भरला. तर आता मी जेव्हा मसाला भरते तेव्हा आपण बघूया किती किलोचा होत होते, कारण की मिरच्या वाळून झाल्यानंतर त्याचं वजन अर्थातच कमी होणार होतं. आता यामध्ये घालायचा हिंगाचा खडा. यामध्ये हिंगाचा खडा घातला ना, की ह्या मसाल्याला अजिबात जाळं लागत नाही, जळमट लागत नाही, अळी पडत नाही, अगदी फ्रेशच राहतो आणि हिंगाचासुद्धा खूप छान वास येत असतो. तर अशा पद्धतीने सगळ्या काही मसाला आहे ना, तो मी पॅक करून ठेवते. तर जवळजवळ माझ्या 500 ग्रॅम वजनाच्या 8 पिशव्या भरल्यात. म्हणजेच हा मसाला 4 किलोचा अगदी परफेक्ट वजनामध्ये मिळालेला आहे. थोडासा काहीतरी 65 काहीतरी ग्रॅम वरती होता, तर तो ठीक आहे. ओके. तर मी अशा पद्धतीने मसाला भरून ठेवते. मेन हेच आहे की तुम्हाला पॅकिंगच्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवायचा आणि बंद करताना त्यामध्ये हिंगाचा खडा घालायचा. तर अशा पद्धतीने मी सगळ्या काही मसाला भरून घेतला. आणि हा थोडासा मसाला उरलेला होता, तो मी ठेवला होता माझ्या मैत्रिणीला द्यायला. आणि माझ्यासाठी घरासाठी ना, किचनमध्ये अगदी सहज हाताला मिळेल अशा पद्धतीने मी ही एक छोटी बरणी भरून ठेवते. एक मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवते. आपला नेहमीचा मसाल्याचा डब्बा असतो त्यामध्ये छोट्याशा ह्याच्यात असतो. आणि बाकीच्या सगळ्या पिशव्या व्यवस्थित पॅक करून स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवते. म्हणजे अजिबात त्याला काही धक्का लागत नाही किंवा त्रास होत नाही. हिंगाचे खडे घालून अशा पद्धतीने पिशवीमध्ये, पॅकिंगच्या पिशवींमध्ये मसाला भरून घ्यायचा.
एक मोठा खडा हिंगाचे ना 2 तुकडे करायचे आणि ते एका पिशवीमध्ये घालायचे, म्हणजे काही टेन्शनच नाही. आता हा मसाला पॅक करण्याचा हॅक तुम्हाला सांगते. बऱ्याच वेळा आपल्याला अशा पिशव्या पॅक करायच्या असते, तेव्हा आपण काय करतो, मेणबत्ती घेतो आणि मेणबत्तीने असं पॅक करतो. पण मी तुम्हाला अगदी साधा सोप्पा उपाय सांगतोय. जे आपण हेअर ड्रायर मी घेतलेलं ना, ते मी घेतलेलं होतं ह्या पिशव्या पॅक करण्यासाठी. हेअर ड्रायर ना खूप पटकन तापलं जातं माझं हे छोटं, त्यामुळे मी एक रुमाल घेतला. आधी रुमाल ठेवला पिशवीवर आणि मग रुमालावरून हेअर ड्रायर फिरवलं. तर हे अगदी पटकन चिकटलं जातं, कुठलाही काळे डाग पडत नाही. मेणबत्तीच्या बऱ्याच वेळा वाकडी तिकडी लाईन जाते किंवा ते खूप अव्यवस्थित दिसतं आणि आपल्याकडे तर मशीन नाही आहे, जे प्रेस मशीन असतं पिशवी चिटकवण्याचं. पण आजकाल घराघरामध्ये हे स्ट्रेटनर तर नक्कीच असतं. अगदी पॉकेट फ्रेंडली आहे आणि खूप याचा छान यूज होतो. बघा तुम्ही, मी किती छान असं मस्त चिटकवलेलं आहे. अजिबात एकही कण खाली पडलेलं नाही आहे. अगदी परफेक्ट चिकटतं. तर हे एक छान अशी हॅक आहे. तर मला काहीही चिटकवायचं असेल ना, तर मी अशाच पद्धतीने चिटकवते. हेअर ड्रायरचा वापर करते. खाली रुमाल ठेवला ना, की ते पटकन त्याला जळत नाही. नाहीतर मग कसं होतं, की पटकन ते चिकटतं, कारण की छोटं असल्यामुळे ना, ते पटकन तापलं जातं. तर अशा पद्धतीने हे मी सगळे पॅक करून घेते आणि छानपैकी सगळ्या काही माझ्या पिशव्या भरून झालेल्या आहेत मसाल्याच्या. आता ह्या डब्यामध्ये हे सगळे मसाल्याच्या पिशव्या भरून घेते. थोड्याशा पुसून घेते, कारण की किचन ओटा खाली ओला होता, त्यामुळे ओलं नको राहायला. तर मंडळी, अशा पद्धतीने जर तुम्ही तुमचा वर्षाचा मसाला पॅक करून ठेवला ना, तो अगदी जास्तीत जास्त दिवस फ्रेश राहतो. त्याचा कलर अजिबात उडत नाही, कुठलीही जाळी अळी लागत नाही आणि अगदी ताजा राहतो आणि अगदी सेफ असतो वापरण्यासाठी. एक पाकीट काढायचं, मस्तपैकी वापरायला घ्यायचं. बाकीच्या पाकिटांना हात लावायचा नाही किंवा काय नाही. तर अशा पद्धतीने पॅकिंग आम्ही करून ठेवतो वर्षभराच्या मसाल्याची. तर आज पुरतं इतकंच. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा नक्की क्लिक करा. तर पुन्हा भेटू अशा छानशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय बाय.